आज आपण गोष्ट ऐकणार आहोत घुबडाची युक्ती. भर दुपारची वेळ होती. एक घुबड झाडाच्या ढोलीत शांतपणे झोपले होते. त्याचवेळी त्या झाडाच्या एका फांदीवर एक नाकतोडा येऊन बसला आणि त्याने गायला सुरुवात केली. घुबड नाकतोड्याला म्हणाले, "अरे नाकतोड्या, तुझ्या गाण्यानं माझी झोपमोड होते. कृपा करून तू तुझं गाणं बंद कर, नाहीतर दुसरीकडे जाऊन गा." नाकतोडा म्हणाला, "तुला झोपायचं असेल तर खुशाल झोप. कोण नाही म्हणतंय, पण मी गाणार." घुबडाला दिवसा नीट दिसत नाही ही गोष्ट नाकतोडा जाणून होता. त्यामुळे घुबड आपल्याला पकडू शकणार नाही हे पक्के माहीत असल्याचे त्याने आपले गाणे चालूच ठेवले. घुबडाने विचार केला, हा नाकतोडा काही सरळ सांगून ऐकणार नाही. यावर आता काहीतरी जालीम उपाय केला पाहिजे. थोड्या वेळाने घुबड नाकतोड्याला म्हणाले, "अरे नाकतोड्या, तू इतकं सुंदर गातोस हे मला माहीतच नव्हतं. तुझ्या आवाजात अद्भुत गोडवा आहे. आता तर झोपण्याऐवजी सतत तुझं गाणं ऐकत राहावं असं मला वाटायला लागलं आहे. आजपर्यंत कोकिळच सर्वात चांगलं गातो अशी माझी समजूत होती." नाकतोड्याची छाती गर्वाने फुगली. तो म्हणाला, "अरे घुबडा, तुला तरी स्वरातला फरक कळायला लागला हे माझं नशीब. जरा नीट लक्षपूर्वक ऐक. खरं तर गाता गाता माझा गळा कोरडा पडला आहे आणि इथं तर पाण्याची सुद्धा सोय नाही. पण हरकत नाही, तुला आवडतंय म्हणतोस तर मी अवश्य गाईन. तू माझं गाणं आनंदाने ऐक." घुबड म्हणाले, "गोड गाणं ऐकण्याची अशी संधी मला आयुष्यात पहिल्यांदाच मिळत आहे. माझ्या दारी येऊन तुझ्यासारखा महान गायक इतकं सुंदर गाणं मला ऐकवतं आहे हे माझं सद्भाग्यच आहे. शिवाय पाण्याचा सुद्धा काही प्रश्न नाही. पाणी तर इथे माझ्या ढोलीतच आहे. तुझं गाणं संपल्यावर तू इथं येऊन पाणी पिऊ शकतोस." नाकतोड्याने पुन्हा मोठमोठ्याने गायला सुरुवात केली. त्याचा घसा अधिकाधिक कोरडा पडायला लागला. गाणे संपल्यावर घुबड म्हणाले, "आता इथं येऊन गार पाणी पी, म्हणजे तुझा घसा चांगला होईल." नाकतोडा उडी मारून घुबडाच्या ढोलीत गेला. घुबड तर याच संधीची वाट पाहत होते. घुबडाने नाकतोड्याला चोचीत पकडले आणि गपकन गिळून पोटात ढकलले. त्यानंतर घुबड निवांतपणे झोपले. या गोष्टीवरून आपल्याला असं कळतं की स्वार्थासाठी जर कोणी आपली प्रशंसा करत असेल तर त्याच्या जाळ्यात फसता कामा नये.